सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये आवड फार महत्त्वाची असते आणि ती असायला पण पाहिजे. तुम्हाला जर कशाचीच आवड नसेल तर तुम्ही उदास होऊ शकता. उदास झाल्यानंतर तुम्ही निष्क्रिय होऊ शकता. आणि तुम्ही जर निष्क्रिय झालात तर जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊ शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जेव्हा आवड निर्माण होते तर त्याबद्दल आसक्ती निर्माण होते. त्यालाच मोह असं म्हटले. संभ्रम होतो की एखाद्या गोष्टीची आम्हाला आवड आहे आणि त्या आवडीतूनच तिच्याविषयी प्रेम निर्माण होतं. मग ते प्रेमाविषयी जे काही पुढे घडतं ती करुणा असते का? करुणा हा शब्दच फार वेगळा आहे. मोह आणि करुणा यात फरक आहे. आवड तुम्हाला मोहाकडे घेऊन जाते. सद्गुरू असं म्हणताय की आवड ही अशी गोष्ट आहे की ती एखाद्याच गोष्टीवर केंद्रित होते आणि लवकरच ती संपून जाते. जेव्हा तुम्ही आवड आणि नावड असं करता तेव्हा हे जग दुभंगतं. हे शरीर जे आहे त्याला कम्फर्टेबल जे वाटतं त्याची तुम्हाला काय तयार करतं, ते सवय तयार करतं. आणि मग शरीर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय तयार करतं त्यालाच आम्ही काय समजतो? आवड समजतो. जी काही तुम्ही निवड केलेली गोष्ट आहे ती तुमच्या आवडीची आहे कारण ती तुम्हाला अनुकूल आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळलं की ही आपल्याला प्रतिकूल आहे क्षणात त्या आवडीची नावड तयार होते. आवड ही त्याच्यातलं जे इंधन आहे ते एवढं थोडं असतं, ती जेव्हा केंद्रित होते कुठेतरी तेव्हा ती लवकर संपून जाते. म्हणून माणसांच्या आवडी निवडी सतत काय होत राहतात? बदलत राहतात. करुणा म्हणजे दुसऱ्याविषयी वाटणारी दया आणि त्या दयेतून निर्माण होणारी काळजी. करुणा म्हणजे माया नाही, करुणा म्हणजे ममता नाही. तुमच्या स्वभावातून दुसऱ्याविषयी जेव्हा प्रेम पाझरतं, दुसऱ्याविषयी जेव्हा काळजी पाझरते तेव्हा ती करुणा असते. करुणा हा शब्द आईसाठी वापरला जातो आणि संतांसाठी वापरला जातो. आपण जीवनामध्ये करुणावान असलं पाहिजे. करुणा आणि आवड ह्या अतिशय भिन्न अशा गोष्टी. आवड आपण अशा व्यक्तीविषयी अशा गोष्टींविषयी आपण आपली काळजी व्यक्त करतो ज्याच्यामध्ये आपलं काहीतरी गुंतलेलं आहे, आपला काहीतरी स्वार्थ आहे. काहीच स्वार्थ नाही आहे, तुमची ती आवड आहे अशी गोष्ट सांगा मला. मित्रांनो, आम्हाला ज्याची सवय होते आम्ही त्याच्या आवडीत पडतो, एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून आमची आवड ही सुद्धा आमचं काय आहे? कॉम्प्रोमाइज आहे, हे तडजोड आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही आवड निर्माण करता त्यावेळेस आवडीच्या संदर्भात बोलता तेव्हा तुम्ही उर्वरित सगळं जग काय करता? तुमच्यापासून तोडता. तुम्ही वर्तमान काळात जर जगत असाल ना तर तुम्ही सर्व समावेशकच असाल तरच जगू शकाल. तुम्ही जर विचारांमध्ये आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीच्या पाठीमागे. तुम्ही ज्यावेळेस आवडी निवडीमध्ये जगता त्यावेळेस तुम्ही वर्तमान काळात जगू शकत नाही. मग तुम्ही एकतर भविष्य काळात असता किंवा भूतकाळात असता. म्हणून सद्गुरू काय म्हणता, वर्तमान काळ जर जगायचं असेल ना तर तुम्ही एक काम करा. सकाळी उठल्यापासून तुम्ही नाश्ता करेपर्यंत किंवा जेवण करेपर्यंत तुम्ही असं करा की जे तुम्हाला आवडत नाही ते करा. या सगळ्या गोष्टी तुमच्या जर मनाविरुद्ध तुम्ही करायला लागले ना तर तुमचं जे चित्त आहे ते जागेवर येईल आणि तुम्ही वर्तमान काळात जगाल. कारण त्या गोष्टी तुमच्या सवयीच्या नाही आहे ना तुमच्या आवडीच्या आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती पूर्णपणे तुम्ही लक्ष घालाल. मग ते तुमचं जे लक्ष घालणं आहे यालाच करुणा म्हटलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता, साधी गोष्ट आहे की तुम्ही एखादा पाण्याचा ग्लास उचलता, तो जर करुणेने जर उचलला तर कसा उचलाल? याचं सुंदर उदाहरण रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. करुणा म्हणजे काय? स्वतःच्या बाबतीमध्ये जो कठोर असतो, दुसऱ्याच्या बाबतीत जो दयाळू असतो तोच करुणावान असतो आणि म्हणून तो आध्यात्मिक असतो. लक्षात ठेवा. ही करुणा ही असं इंधन आहे, याच्यामध्ये एवढं इंधन आहे का ते कधी संपतच नाही. आणि आवड निवड जे ममत्व आहे, जे मोह आहे, त्याच्यातलं इंधन लगेच जळून जातं. तुम्ही अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मना मर्जीप्रमाणे जर केलं तर तरच तुमची आवड टिकून राहते, नाही तर आवडीचं नावडीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. पण तुम्ही जर करुणावान असाल तर मग मात्र आवडी निवडीला काही महत्त्वच राहत नाही. सद्गुरूंना सांगावं लागलं की आवड जी आहे ती अतिशय क्षुद्र असते, ती तुमच्या एखाद्या ठिकाणी केंद्रित होते फक्त, ती सर्वसमावेशक नसते. करुणा मात्र सर्वसमावेशक असते कारण तो तुमचा स्वभाव असतो. की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वांना समावेशित करून घेता आणि जेव्हा तुम्ही आवड आणि निवडीच्या पलीकडे जाऊन जगायला शिकता तेव्हा तुम्ही या जगाप्रती करुणावान होता. क्षणात राजासारखं क्षणात रंकासारखं जगायची ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे तोच वर्तमान काळात जगू शकतो. ना राजेपणामध्ये अडकायचं आहे ना रंकपणाची लाज वाटू द्यायची. माणसांच्या आतमध्ये तुमचं जे चैतन्य आहे, तुमचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव करुणावान आहे. माणसं जेव्हा सत्य वागता, जेव्हा प्रामाणिक असता तेव्हा त्यांच्या आतमध्ये करुणा भरलेली असते. आवड ही सुरुवातीची गोष्ट आहे आणि करुणा ही तिचा शेवट आहे. सुरुवात एकापासून होते आणि शेवट अनंतामध्ये झाला पाहिजे, हेच जीवन आहे. सर असं म्हणतात की जेव्हा माणूस जर प्रेममय असेल तर त्याला ते प्रेम कळतं. तर करुणा ही एक तशीच भावना आहे की जर त्याच्या आतमध्ये जर स्वतः जर आनंदी किंवा प्रेम असेल तरच त्याला ती करुणा भावना त्याची जागृत होते.
तर तसंच आजच्या लेखामध्ये सद्गुरू म्हणताय, की जर आवड असेल, जसं समाजसेवेची आवड असेल, काही जण असे होते, की ते त्यांना कशातच रस राहत नाही. मग तरी त्यांना जर करुणा असेल, तर आवड महत्त्वाची राहील, की करुणा महत्त्वाची राहील? मित्र, सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये आवड फार महत्वाची असते आणि ती असायला पण पाहिजे. तुम्हाला जर कशाचीच आवड नसेल तर तुम्ही उदास होऊ शकता. उदास झाल्यानंतर तुम्ही निष्क्रिय होऊ शकता. आणि तुम्ही जर निष्क्रिय झालात तर जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊ शकतो. जसं आपण एखाद्या बाळाला, लहान बाळाला आपण चमच्याने खायला शिकवतो. आधी हाताने भरवतो, नंतर चमच्याने खायला शिकवतो, नंतर चमचा पण गायब होतो, तो हातानेच खातो. त्याला क शिकवताना क रे कपाचा शिकवतो, पण जेव्हा तो क शिकतो तेव्हा कप गायब होतो. नाशिकहून मुंबईला जायचंय तर पहिलं नाशिक सोडावं लागेल. आवड ही सांसारिक जीवनामधली एक साधारणशी गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जेव्हा आवड निर्माण होते तर त्याबद्दल आसक्ती निर्माण होते. त्यालाच मोह असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट माझी आहे म्हणून तिच्याबद्दल जी आसक्ती आहे, जी आवड आहे, ती मोह आहे. माझी आहे म्हणून आवड आहे. मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल, तुमचा एखादा निर्णय असेल, एखादा विचार असेल, तो तुमचा आहे म्हणून त्याच्याविषयी काय ममत्व आहे. मग ते ममत्व म्हणजे करुणा नाही. संभ्रम होतो की एखाद्या गोष्टीची आम्हाला आवड आहे, बरोबर आहे, आणि त्या आवडीतूनच तिच्याविषयी प्रेम निर्माण होतं. मग ते प्रेमाविषयी जे काही पुढे घडतं ती करुणा असते का? करुणा हा शब्दच फार वेगळा आहे. मोह आणि करुणा यात फरक आहे. आवड तुम्हाला मोहाकडे घेऊन जात, मोह मायेकडे घेऊन जात आणि ती बदलत राहते. मला याची आवड आहे, मला अभ्यासाची आवड आहे, कधीपर्यंत? नोकरी लागेपर्यंत. नोकरी लागल्यानंतर अभ्यासाची आवड किती जाणार नाही. मला फार तिखट आवडतं, कधीपर्यंत? ॲसिडिटी होईपर्यंत. ज्याला अल्सर झालेला आहे पोटामध्ये त्याला विचारा बरं, चल आज पार्टी आहे मटणाची, चल खायला. तो म्हणतो तुला लकलाभ असो. जीवनामध्ये आवड ही निर्माण कशामुळे झाली? मोहमायेमुळे झाली. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या सोबत तुमचा सातत्याने संपर्क येतो, ते तुमच्या सहवासात येते, आपोआप तुम्हाला त्याची आवड निर्माण होते. ते काही असेल, खेळ असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, नातं असेल, एखादं काम असेल, ते तुमच्या सवयीचं होतं ना. बरेच लोक सवयी ज्या आहेत त्याच त्यांच्या आवडीच्या असतात. सवयीचं झालं की आपोआप आवडीचं होतं. सद्गुरू असं म्हणताय की आवड ही अशी गोष्ट आहे की ती एखाद्याच गोष्टीवर केंद्रित होते आणि लवकरच ती संपून जाते. का संपते? त्याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही आवड आणि निवड, नावड असं करता तेव्हा हे जग दुभंगतं. बरं मला सांगा, तुम्ही एका कागदावर लिहा बरं तुमच्या आवडी काय आहे आणि तुमच्या नावडी काय आहेत. तर नेहमी तुम्हाला एक गोष्टीचं आश्चर्य वाटेल की तुमची आवड फार लिमिटेड आहे, पण नावड मात्र अनलिमिटेड आहे. मला फक्त हे आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. याचा अर्थ तुम्ही एक ह्या पूर्ण प्रकृतीचा, विश्वाचा एक छोटासा हिस्सा तुम्ही निवडलाय, बाकी सगळा हिस्सा तुम्ही काय केलाय? त्याचा त्याग केलाय. जेवणाचा ताट समोर आल्यानंतर आम्हाला त्यातले काही पदार्थ आवडतात, काही पदार्थ नाही आवडत. काही कसले एकच आवडतो. लहान मुलं बघा, त्यांना फास्ट फूड फार आवडतं. लहान मुलांचं काय, आम्हाला पण आवडतं चायनीज. ते आमच्या आरोग्यासाठी घातक आहे, पण आमची आवड मात्र तीच आहे. हे शरीर जे आहे त्याला कम्फर्टेबल जे वाटतं त्याची तुम्हाला काय तयार करतं? ते सवय तयार करतं. आणि मग शरीर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय तयार करतं त्यालाच आम्ही काय समजतो? आवड समजतो. आणि शेवटी तुम्हाला घोड्याची गंमत माहिती आहे का? घोडा कसा आराम करतो ते? तुम्ही कधी घोडा बसून झोपलेला पाहिला का आराम करताना? असा त्याचा कधी कधी फोटो आहे का घोड्याचा बसलेला आहे? तुमच्या माहितीसाठी घोडा कधीच बसत नाही. म्हणजे बसू शकत नाही असं नाही, पण तो बसून आराम करत नाही. मग तो उभ्या उभ्याच आराम करतो. कसा करत असेल? तो दरवेळी त्याच्या 24 तासाच्या सायकलमध्ये दर काही तासांनी तो एका पायाला आराम देतो, 3 पायांवर उभा राहतो. चक्रीय पद्धतीने तो एका एका पायाला काय देतो? आराम देतो.
जीवन सर्वसमावेशक आहे. म्हणजे काय? जीवनामध्ये जे आवडीचे आहेत आणि जे नावडीचे आहेत ते गरजेचे आहे दोघं पण. ते दोघांनी मिळूनच प्रकृती बनलेली आहे. एखादा म्हणतो मला ते कैरी आंबट नाही आवडत आपल्याला. आंबा आवडतो आपल्याला. पण त्या कैरीचाच तो आंबा बनलेला आहे. हे शेण वगैरे हे आपल्याला आवडत नाही. फळं मात्र आवडतात. अरे पण त्या शेणापासूनच बनलेले आहे. मला अंधार बिलकुल आवडत नाही. अरे अंधार आहे म्हणून तर प्रकाशाला महत्व आहे. संपूर्ण फोटोग्राफी ही टोटली ही अंधार आणि प्रकाश याच्यावरच अवलंबून आहे. मी अंधार नष्ट केला तर तुम्ही तिथं काहीच बघू शकत नाही. बॅकग्राऊंडला अंधार आहे म्हणून तुम्हाला प्रकाश जाणवतो. बरोबर आहे. हे मागचे काळे केस जर काढले तर चेहरा दिसणार पण नाही. मग टकल्याला एवढं नावागावर ठेवतात. कारण चेहरा कुठेतरी संपला पाहिजे ना. कुठपर्यंत मागं बघायचं? समस्या आपली आहे पाहणाराची. ज्याला टक्कर पडली त्याची समस्या नाही. तो तर त्याला क्वचित पाहतो. पण जे बाकीचे आहेत त्यांची समस्या तयार होते. याचा नेमकी चेहरा सुरू कुठून झाला आणि बंद कुठे झाला? पाहणाऱ्यांची समस्या आहे. म्हणून आपल्याला आवडत नाही. मुश्किल आहे ना. मुश्किल गोष्ट आमच्या जीवनामध्ये शारीरिक स्तरावरती मानसिक स्तरावरती आवडत नाही. आणि म्हणून आम्हाला जेव्हा एखादा माणूस आवडतो ना, खरं तर तो आमच्या अनुकूल असतो म्हणून आम्हाला तो आवडतो नाहीये, तो आमच्या सोयीचा असतो. एखादा स्वभाव, एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी जी काही तुम्ही निवड केलेली गोष्ट आहे ती तुमच्या आवडीची आहे कारण ती तुम्हाला अनुकूल आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळलं की ही आपल्याला प्रतिकूल आहे, क्षणात त्या आवडीची नावड तयार होते. दुधामध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखं होतं. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की आवड जी आहे, आवड ही त्याच्यातलं जे इंधन आहे ते तेवढं थोडं असतं. ती जेव्हा केंद्रित होते कुठेतरी तेव्हा ती लवकर संपून जाते. म्हणून माणसांच्या आवडीनिवडी सतत काय होत राहतात? बदलत राहतात. पण सद्गुरू त्याच्या तुलनेमध्ये पुढे जाऊन सांगता की करुणा जी आहे, करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दुसऱ्याविषयी वाटणारी दया आणि त्या दयेतून निर्माण होणारी काळजी. नेहमी समोरच्याच्या ज्या समस्या आहे, समोरच्याच्या ज्या वेदना आहे, त्या वेदना जेव्हा आम्हाला आमच्या वाटायला लागतात तेव्हा जी बाहेर पडते ती करुणा असते. करुणा म्हणजे माया नाही. करुणा म्हणजे ममता नाही. ममता म्हणजे फक्त माझं आहे त्याच्याविषयीच मला प्रेम वाटतं. पण करुणा म्हणजे तो माझा स्वभाव आहे. जसं एखादा सुगंध जर आला तर माझे नासापूट असे मोठे होतात, आणखीन घ्यावासा वाटतो. तसं तुमचं स्वभाव जो आहे, तुमच्या स्वभावातून दुसऱ्याविषयी जेव्हा प्रेम पाझरतं, दुसऱ्याविषयी जेव्हा काळजी पाझरते तेव्हा ती करुणा असते. आणि करुणा हा शब्द आईसाठी वापरला जातो आणि संतांसाठी वापरला जातो. आईपेक्षाही श्रेष्ठ जर करुणा कोणाची असेल तर ती संतांची आहे. म्हणून संतांना माऊली म्हटलेले, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानाची माऊली आहेत. आणि या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान आहे. रक्तदान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अन्नदान, आणि अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ ज्ञानदान. ज्ञानामुळे माणसांचं जीवन उद्धारित होतं, उत्कर्ष होतं. आणि म्हणून ज्ञानाची माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली का? स्वतः ज्ञानाचा ईश्वर आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यातले जे दाखले आहे, त्यातले जे प्रसंग आहे, दृष्टांत आहे, त्याची जी शब्दरचना आहे, अलौकिक आहे. आणि म्हणून ज्ञानाचा ईश्वर आहे. आणि त्या ज्ञानाच्या ईश्वराकडे एवढी उदारता आहे, एवढी करुणा आहे की आपलं सगळं सर्वस्व अर्पण करून टाकलं. गुप्त ज्ञान होतं जे संस्कृतमध्ये लपलेलं होतं ते त्यांनी प्राकृतमध्ये आणलं, मराठीमध्ये आणलं. सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपामध्ये आणलं. अन्नछत्र मांडलं तर एका दिवसाची भूक भागू शकते. पण तुम्ही ज्ञानछत्र जर मांडलं तर अनंत जन्माची भूक भागवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून करुणा जी आहे त्यांची, ती करुणा किती श्रेष्ठ आहे.
आईपेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून तिला माऊली म्हटलेलं आहे. म्हणून आपण जीवनामध्ये करुणावान असलं पाहिजे. करुणा आणि आवड ह्या अतिशय भिन्न अशा गोष्टी आहे. आवड म्हणजे तुच्छ गोष्ट आहे एक, बरोबर आहे की नाही? आपण ती गोष्ट आपण अकबराची किती वेळा ऐकली. अकबरला जेव्हा खानसामाने भेंडीची भाजी करून दिली तर अकबर बादशाह भेंडीचं गुणगान करायला लागला. तो बिरबल तर त्याचा प्रशंसकच होता, मंत्री होता. तो म्हटला आ वा वा महाराज, काय भेंडीची बद्दल एवढं प्रशंसा केलेली आहे पुराणामध्ये, काय सांगू तुम्हाला, काय वर्णन केलं. भेंडी म्हणजे साक्षात अमृत. महाराज म्हणे वा बिरबल, ह्यामुळेच तुम्ही मला आवडता. बिरबलाने खानसामाला बोलवलं, त्याला स्वतःच्या गळ्यातला मोत्यांचा हार दिला. बघा, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आईजीचे जीव बाईजी उदार. आणि सांगितलं आजपासून सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम नुसती भेंडीच. खानसामाने भेंडी करायला सुरुवात केली. महाराजांनी आज खाल्ली, उद्या खाल्ली, परवा खाल्ली. जरा चिडले, काय रे म्हणे तेच तेच करतोस. नाही महाराज, भेंडीचं अमृत तुल्य वर्णन आहे, साक्षात अमृत कुंभ आहे. काय तिने बुद्धी वाढते, काय सांगू तुम्हाला, काय तिचं तो स्वाद. तर महाराजांनी एवढं सगळं प्रशंसा ऐकली, त्यांनी अजून एक दिवस खाल्ली. 6व्या दिवशी जेव्हा समोर भेंडी आणली, महाराजांनी असं तार धरण असं फेकून मारलं समोर त्या महाराजाकडे. महाराज चपापले. जो महाराजा होता शिजवणारा तो चपापला. साक्षात बिरबल तिथे कडाडला एखाद्या विजेसारखा. काय मूर्ख माणूस आहेस म्हणे तू. कोण? तो स्वयंपाक. अरे या भेंडीचं किती घाणेरडं वर्णन आहे सगळीकडे, विष आहे अक्षरशः. ह्याच्यासारखी शुद्र अशी भाजी पण नाही म्हणे दुसरी, आणि तुला तीच भाजी आवडली करायला. काय माणूस आहेस तू. राजाला मध्ये बोलायचं पण त्याने चान्सच दिला नाही. तुम्ही थांबाव, मला याच्याकडे बघू द्या जरा. बिरबलाने तो स्वयंपाक्यात झाप झाप झापला. त्याचा दम जेव्हा शांत झाला तेव्हा अकबर बादशाहला खुश होईल असं त्याला वाटलं, आणि त्यांनी मोर्चा वळवला बिरबलाकडे. म्हणजे अरे बिरबल थांब थांब, ते भेंडीचं पुरण थोडं बाजूला राहू दे. तुला काय झालं म्हणजे, कुठं काय झालं. आणि कालपर्यंत तू भेंडीचं तर गुणगान गात होतास, आता भेंडी साक्षात विष. म्हणे महाराज तुम्हाला आवडत होती तोपर्यंत अमृतच होती, आता तुम्हाला आवडत नाही मग विष आहे. तुम्ही असं कसं काय. म्हणे मी तुमचा सेवक आहे, भेंडीचा थोडी म्हणे. तुम्ही म्हणले अमृत अमृत, तुम्ही म्हणले विष तर विष. आवड अशी आहे. आज तुम्हाला खूप आवडते. डॉक्टर जर म्हणले परत जर गोड खाशील ना अटॅकच येईल. तो म्हणतो नाही गोड विष आहे, विष विष आहे. अरे पण ती तुझ्यासाठी आहे, जगासाठी थोडी आहे. हा, सांगण्याचं तात्पर्य करुणा जी आहे आणि आवड जी आहे ह्याच्यामध्ये फरक आहे. आवड आपण अशा व्यक्तीविषयी, अशा गोष्टींविषयी आपण आपली काळजी व्यक्त करतो ज्याच्यामध्ये आपलं काहीतरी गुंतलेलं आहे, आपला काहीतरी स्वार्थ आहे. मला सांगा, काहीच स्वार्थ नाही आहे तुमची ती आवड आहे अशी गोष्ट सांगा मला. नाही, मला समाजसेवा करायला आवडते. की माणसांची जी आवड आहे ती आवड फक्त स्वार्थासाठी आहे, बरोबर आहे. म्हणून ती कधीच तृप्त होत नाही, पटकन तिच्यामधलं इंधन जळून जातं. बघा, एखादीची आवड आहे, त्याला 5 वर्षापूर्वी जे आवडत होते आज आवडते का विचार करू. तुम्ही स्वतःच विचारा, 5 वर्षापूर्वी तुमच्या आवडी निवडी काय होत्या. तुमची आवडीचं माणसं कोण होती. तुमची आवडी पण गेली आणि सवडी पण गेला. मित्रांनो, आम्हाला ज्याची सवय होते आम्ही त्याच्या आवडीत पडतो, एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून आमची आवड ही सुद्धा आमचं काय एक कॉम्प्रोमाइज आहे, हे तडजोड आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही आवड निर्माण करता त्यावेळेस आवडीच्या संदर्भात बोलता तेव्हा तुम्ही उर्वरित सगळं जग काय करता, तुमच्यापासून तोडता. तुम्ही जर एखाद्या
बसमध्ये प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर एक विशिष्ट सीटच आवडत असेल तर हीच आवडते मला. समस्या ही आहे की 55 सीट आहे, त्याच्यापैकी तुम्हाला एकच आवडतं, म्हणजे तुम्हाला 54 सीट आवडत नाहीये, असं जाहीर आहे. आवडीबद्दल मी नेहमी गमतीने सांगत असतो. इथं आपण जर सर्वे केला, कोणाला बटाटा आवडत नाही, कोणाला कारला आवडत नाही, कोणाला भोपळा आवडत नाही, कोणाला दोडका आवडत नाही, कोणाला घोसाळे आवडत नाही, तर बऱ्याच जणांचे हात वरती येतील प्रत्येक वेळेस. बरोबर आहे ना? येतील की नाही? आता मला सांगा, तुम्हाला ते भोपळा आवडत नाही किंवा तुम्हाला कारला आवडत नाही, त्याच्यामुळे त्या कारल्याचा आणि भोपळ्याचा काय दोष? हॅलो, काही जणांना ते आवडतंय. आमच्या जीवनाकडे बघण्याची समस्या आहे, म्हणून तसंच माणसांबद्दल पण आहे. आम्हाला काही माणसं आवडतात. खरं तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का, एक खऱ्या अर्थाने जीवन जगायचं तुम्हाला. जो माणसं आवडीमध्ये जगतात ना, आवड आणि निवडीमध्ये, ते माणसं जगतच नाही. मला पहिली गोष्ट, ज्यांच्या जीवनाला अटी आणि शर्ती लागू आहे ते जीवनच नाही. विना शर्त विना अट जे जीवन आहे ते जीवन आहे. बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध घडतं तेव्हा सावध होता की मनाविरुद्ध घडल्यावर सावध होता? तुमच्या रुटीननुसार जर घडत असेल तर तुम्ही निम्म्या अर्धे कोमातच असता. प्रतिक्षिप्त क्रियेने सगळं घडत असतं. पण जर अचानक अडथळा जर आला, अडथळा म्हणजे मनाच्या अपेक्षेच्या विरुद्ध, मग अडथळा असणं हे जागृतपणाचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही वर्तमान काळात जर जगत असाल ना, तर तुम्ही नक्कीच सर्वसमावेशकच असाल तरच जगू शकाल. तुम्ही जर विचारांमध्ये आहे ना, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या पाठीमागे. प्रत्येकजण आपली आवडी शोधतोय विचारांमध्ये, चिंतनामध्ये, कल्पनेमध्ये, स्मृतीमध्ये. काहींची पुढे नसेल तर मागे असेल. त्यांच्या आवडीचा पदार्थ, आता कुठलातरी पदार्थ खातोय ना, त्याला माग काहीतरी फार भारी लागलं होतं, ती आठवते. आज मध्ये डुबणारे किती जण आहे आत्ता मध्ये. बरं, आता जरी चांगलं मिळालं, असं उद्या मिळालं तर अरे आत्ता मिळते ते खा ना, हे की नाही? म्हणजे वर्तमान काळात जगणं, तुम्ही ज्यावेळेस आवडी निवडीमध्ये जगता त्यावेळेस तुम्ही वर्तमान काळात जगू शकत नाही. मग तुम्ही एकतर भविष्य काळात असता किंवा भूतकाळात असता, एकतर स्मृती नाही तर कल्पना. म्हणून सद्गुरू काय म्हणता, वर्तमान काळ जर जगायचा असेल ना, तर तुम्ही एक काम करा. सकाळी उठल्यापासून तुम्ही नाश्ता करेपर्यंत किंवा जेवण करेपर्यंत तुम्ही असं करा की जे तुम्हाला आवडत नाही ते करा. तुम्हाला सकाळी लवकर उठायला आवडत नाही, उठा. सकाळी तुम्हाला प्राणायाम योगा करायला आवडत नाही, करा. सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करायला आवडत नाही, करा. तुम्हाला चवदारच काही गोष्टी खायच्या आहे, बेचव खा. तुम्हाला गोड खायला आवडते, कडू खा. कारलं घ्या, कचा 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 चावा. कडुनिंबाचा गोळा घ्या आणि चावून खा. उलटी होईल, होऊ द्या, खा. तुम्हाला अभ्यास करायला आवडत नाही, करा. तुम्हाला एक जबाबदार माणूस म्हणून जगायला आवडत नाही, जगा जबाबदार माणूस म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जर मनाविरुद्ध तुम्ही करायला लागले ना, तर तुमचं जे चित्त आहे ते जाग्यावर येईल आणि तुम्ही वर्तमान काळात जगा. कारण त्या गोष्टी तुमच्या सवयीच्या नाही आहे ना, तुमच्या आवडीच्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती पूर्णपणे तुम्ही लक्ष घालाल. मग ते तुमचं जे लक्ष घालणं आहे यालाच करुणा म्हटलेलं आहे. आपण म्हणतो काही दया माया काही आहे की नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये दयेचा पाझर फुटणं म्हणजे करुणा आहे. दया तर थोडीशी छोटी गोष्ट आहे, करुणा त्यापेक्षाही फार मोठी. दया कधी कधी कीवाली तरी येऊ शकते. दुसऱ्याची कीवाली, दुसऱ्याचं त्रास आपल्यापेक्षाही जास्त आहे, त्यावेळेस तुम्हाला कमी करणारी जी गोष्ट आहे, कमीपणाची जाणीव करून देणारी जी गोष्ट आहे, ती अनुभूती आहे, ती कर कर उन्हा उणी करायचं स्वतःला. माणसाला स्वतःला उणी करायला आवडत नाही. धन करायला सांगा, वाढून सांगायला सांगा, कमी करून नाही सांगणार. कधी चुका असतील तर मग त्या कमी करून सांगणार. बरोबर आहे ना? मग याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता, साधी गोष्ट आहे की तुम्ही एखादा पाण्याचा ग्लास उचलता, तो जर करुणेने जर उचलला तर कसा उचलाल, याचं सुंदर उदाहरण रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. जेव्हा रामकृष्ण परमहंस अनंतामध्ये विलीन झाले
त्यानंतर त्यांचा वारसा पुढे नरेंद्रांनी चालवला, स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंसांची जी पत्नी होती तिची सेवा ते करायची. आणि एकदा अमेरिकेमधून आमंत्रण आलं. विश्व जी धर्म परिषद आहे तिला आमंत्रित करण्यात आलं शिकागोच्या बैठकीमध्ये. तेव्हा त्यांनी विचारलं, मा म्हणे मला आमंत्रण आलेलं आहे, मी जाऊ का? मला आपल्या देशाच्या धर्माचं प्रतिनिधित्व करण्याची काय मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे, मी जाऊ शकतो का? मा हसल्या, त्याच्याकडे पाहिलं, म्हणे अरे नरेंद्र, काय मा, ते जरा भाजी चिरण्यासाठी मला तेवढा सुरी दे रे. नरेंद्राने सुरी उचलली आणि माकडे दिली. हा, आता तू जाऊ शकतोस. म्हणे. त्याला काही कळे ना की हे काय आहे. त्याने कुतूहलाने विचारलं जिज्ञासेने की तुम्ही थांबलात, मला सुरी द्यायला सांगितली, सुरी घेतली आणि आता तू जा, असं का केलं तुम्ही? म्हणे मला हे बघायचं होतं की तू सुरी कशी देतोस. म्हणे त्याचा काय संबंध? म्हणे तू धारदार बाजू स्वतःकडे धरलीस आणि मूठ जी सुरक्षित होती ती मला दिलीस. याचा अर्थ तू स्वतःचं जीवाचं बलिदान करशील पण दुसऱ्याचं रक्षण करशील. आणि हाच आपल्या धर्माचा आधार आहे, हीच आपल्या धर्माची संस्कृती आणि संस्कार आहे. आणि हे तुझ्यामध्ये आहेत, त्यामुळे तू आता जाऊ शकतोस. खऱ्या अर्थाने तुला अधिकार आहे आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याचा. त्याला करुणा असं म्हणतात. करुणा म्हणजे काय की स्वतःविषयी कठोर आणि दुसऱ्याविषयी दयाळू. असं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये स्वतःविषयी कठोर आणि दुसऱ्याविषयी दयाळू. कधी कधी माणसं माकडासारखी करतात. ती जाळ्यामध्ये अडकलेली असतात, त्यांना कोणतरी सोडवायला त्यालाच बोचकतात. वरून म्हणतात याला करुणाच नाहीये. हा कसला संत, हा कसला महंत. एखाद्या जाळीमध्ये अडकलेलं माकड जर सोडवायला तुम्ही गेलात तर ते पहिलं तुम्हाला बोचकडतं, ओरबाडतं. त्याला असं वाटतं हा माझ्यासाठी काय आहे, धोका आहे. असेच साधू संत समाजाच्या करुणेपोटी त्यांना जागृत करायचा प्रयत्न करतात. तर संतांचे हाल हाल केले समाजात. मुंगी उडाली आकाशी ही जी ध्वनिफीत आहे, ऐका कधीतरी, मग तुम्हाला करुणा काय असते कळेल. करुणा म्हणजे तुमच्या अंगातून जसा घाम फुटतो ना बाहेर, तसं तुमच्या रोमामधून दयाळूपणा बाहेर पडला पाहिजे. दुसऱ्याची काळजी. स्वतःच्या बाबतीमध्ये जो कठोर असतो, दुसऱ्याच्या बाबतीत जो दयाळू असतो तोच करुणावान असतो आणि म्हणून तो आध्यात्मिक असतो. लक्षात ठेवा. सद्गुरू ते म्हणता ही करुणा ही असं इंधन आहे, याच्यामध्ये एवढं इंधन आहे का ते कधी संपतच नाही. आणि आवड निवड, जे ममत्व आहे, जे मोह आहे, त्याच्यातलं इंधन लगेच जळून जातं. तुम्ही अपेक्षेप्रमाणे त्यांच्या मर्जीप्रमाणे जर केलं तर तरच तुमची आवड टिकून राहते, नाही तर आवडीच्या नावडीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. पण तुम्ही जर करुणावान असाल तर मग मात्र आवडी निवडीला काही महत्वच राहत नाही. शत्रू मित्र, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, विष आणि अमृत याला काहीच महत्व नाही. तुमचं नातं हे करुणेचं असलं पाहिजे. म्हणून आईचं नातं श्रेष्ठ म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नातं आहे, त्याच्यानंतर मैत्रीचं नातं आहे, ह्याच्या सगळ्यांच्या वरती गुरु शिष्याचं नातं आहे. जो करुणावान असतो, आता ह्याच्यामध्ये मोठी गंमत आहे. गुरु करुणावान असतो म्हणून तो कठोर वागतो. माझ्याविषयी काय मत तयार होईल समोरच्याचं, माझ्याविषयी त्याला आदर राहील का, माझ्याविषयी त्याला प्रेम राहील का, ह्याच्याशी त्याला काही घेणं नसतं. स्वतः किती जरी बदनाम झाला, कितीही जरी तो स्वतः दुसऱ्याच्या नजरेमध्ये दुश्मन बनला, तरी पण तो दुसऱ्याच्या भल्याचं चिंतन करतो. सद्गुरूंना सांगावं लागलं की आवड जी आहे ती अतिशय क्षुद्र असते. ती तुमच्या एखाद्या ठिकाणी केंद्रित होते फक्त, ती सर्वसमावेशक नसते. करुणा मात्र सर्वसमावेशक असते, कारण तो तुमचा स्वभाव असतो. सुगंधासारखी असते. तुम्ही सुगंधाला कसं बांधणार? हॅलो, सूर्याचा प्रकाश झाकण्याचा प्रयत्न ढग किती त्या करतात, परंतु त्यांना बाजूला हटावंच लागतं.
काही काळासाठी ते अडवतात त्याला, परंतु ते कायमस्वरूपी त्याला बांध घालू शकत नाही. तसं करुणा जी आहे ती अशी पाझरते, जसं दिव्यातून प्रकाश बाहेर पडतो, तसं तुमच्या स्वभावातून, तुमच्या आचरणातून, वागण्यातून, तुमच्या आवाजातून ती जाणवते. आणि हाच तो फरक आहे सामान्य आणि असामान्यमध्ये. सामान्य माणसं ही आवडीसाठी जगतात आणि महान माणसं ही करुणावान असतात, करुणेसाठी जगतात. ते त्यांना काही अपेक्षा नाही आहे, त्यांची काही निवड पण नाही आहे. मग समाजाला अशी माणसं मूर्ख वाटतात, अशी माणसं त्यांना बावळट वाटतात, कारण त्यांच्याकडे कुठलाच व्यवहार नसतो. आई ती श्रेष्ठ जिला सगळी लेकरं समान आहे. बघा ही माती पहा, किती अत्याचार करतात तो माणसं तिच्यावरती, आणि तिची करुणा पहा. तुम्ही विष टाकलं तरी ती अमृतच पिकवते. जोपर्यंत तिच्यामध्ये अमृताचा अंश आहे तोपर्यंत ती अमृतच देते. आईची जी छोटीशी गोष्ट आहे ती, एकदा एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्या मुलीनी तिला विचारलं, तू आयुष्यभर माझी साथ देशील? तो म्हणे हो देईल. गोष्ट जुनी आहे, आत्ताच्या काळाची नाही आहे, संदर्भ जोडू नये. आत्ता असं घडू पण शकत नाही. जेव्हा माणसं पूर्ण जीवन समर्पित करायचे त्या काळची गोष्ट आहे. ती प्रेमही करणारी तशीच होती, ती आई पण तशीच होती. तर ती मुलीने विचारलं, तू आयुष्यभर माझी साथ देशील? तो म्हणे हो देणार. म्हणजे याचा पुरावा काय? म्हणजे काय पुरावा पाहिजे तुला? म्हणजे तुझा सगळ्यात जास्त जीव कोणावर आहे? म्हणे आईवर आहे. म्हणे तुझी परीक्षा. म्हणे काय? जा आणि आईचं काळीज घेऊन ये. घरी आला पोरगा, आईवर खूप प्रेम, तोंड सोडून बसला, अन्न पाणी सोडून दिलं. आईला कळलं काहीतरी दुःख आहे लेकराला आपल्या. तिने विचारलं, बाळा घाबरू नको, जे काही मनामध्ये असेल ते सांगून टाक, माझ्याशी जे शक्य आहे ते करेल. माझं तर आयुष्य आता संपत आलंय, माझं आयुष्य तुझ्या काही उपयोगाला आलं तर मी नक्कीच त्याचा वापर करेल. मग त्यांनी रडत रडत सांगितलं, झालेली घटना सांगितली. आई घरामध्ये गेली, धारदार शस्त्राने काळीज काढलं, त्याच्या हातात ठेवलं आणि प्राण सोडले. मित्रांनो, असं म्हणतात की तो ते काळीज घेऊन, डोळ्यातले डबडबलेले अश्रू घेऊन तो रस्त्याने चालत होता, खेचरत होता, अडखळत होता. एका बाजूने आईचं प्रेम, आईच्या वेदना त्याला जाणवत होत्या, आईचा त्याग त्याला कळत होता, आणि समोर रोमांचित करणारं असं रोमांचक असं जीवन होतं. आपलं प्रेम आपल्याला मिळणार होतं, जीवनसाथी मिळणार होता. भूतकाळ आणि भविष्य काळाच्या मध्ये तो अडखळत चाललेला होता. वर्तमान काळ त्याचा अत्यंत कठीण होता, आणि अशाच त्याला ठेच लागली, जोरात ठेच लागली, आणि तो पडला आणि त्याच्या हातातून आईचं काळीज सटकलं. तर मित्रांनो, असं म्हणतात त्या काळजामधून आवाज आला, बाळा लागलं का रे तुला? काय झालं असेल त्या मुलाचं? त्याने त्या व्याकुळतेने तिथेच प्राण सोडले. मित्रांनो, ह्याला करुणा असं म्हणतात. करुणा ज्याच्यामध्ये आहे, ही घटना सत्य किती आहे, खोटी किती आहे, काल्पनिक किती, हे महत्वाचं नाही आहे, पण अशी माणसं आहे जगामध्ये जे स्वतःचं काळीज पण काढून द्यायला तयार होतात. आमच्याकडे ते बघण्याची नजर नाही, आमची नजर दूषित आहे म्हणून आम्हाला ते दिसत नाही. मला सांगा, आता आकाशामध्ये चांदणी आहे की नाही? आहेत की नाही? आता दिवस आहे, सूर्य उगवलेला आहे, पण आकाशात चांदणी आहे की नाही? पूर्वीच्या काळी 100 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं तर वेळात काढलं असतं, बरोबर की नाही? परंतु जेव्हा सूर्यग्रहण होतं, खग्रास सूर्यग्रहण होतं, पूर्ण सूर्य झाकला जातो, तेव्हा दिवसा तारे दिसतात. म्हणजे तारे आहे ब्रह्मांडामध्ये, आकाशामध्ये, परंतु सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे ते काय झाले? लुप्त झाले. कारण त्यांच्यासाठी सूक्ष्म नजर असायला, ती नजर आमची काय झाली? धूसर झाली, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आम्हाला जीवनामध्ये हे कळत नाहीये की आमच्या आजूबाजूला करुणावान माणसं आहेत, पण आम्हाला त्यांना ओळखण्याची नजर नाही, आमच्याकडे ती दृष्टी नाही. म्हणून सद्गुरू असं म्हणता
की करुणावान माणूस जो असतो तो सर्वसमावेशक असतो. म्हणजे आपण हे पाहिलं पाहिजे की जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वांना समावेशित करून घेता आणि जेव्हा तुम्ही आवड आणि निवडीच्या पलीकडे जाऊन जगायला शिकता, तेव्हा तुम्ही या जगाप्रती करुणावान होता. ज्यावेळेस तुम्ही सर्वांना सामावून घेता तेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगता. जेव्हा तुम्ही आवड आणि निवडीच्या बाबतीमध्ये अडकून पडता तेव्हा तुम्ही भूतकाळात नाही तर भविष्य काळामध्ये भरकटता. एवढाच विषय. आणि तुम्ही भूतकाळात जा किंवा भविष्य काळामध्ये काल्पनिक जगात जा, तुम्ही कधीही जीवनाचा वास्तव आनंद घेऊ शकत नाही, अनुभवच घेऊ शकत नाही. आणि आज तुम्हाला जी तृप्ती मिळत नाही त्याचं कारण ते आहे. कारण तृप्ती जी आहे ती वर्तमान काळात आहे, आत्ता इथे आहे. आणि तुम्हाला जी तृप्ती अपेक्षित आहे ती तुमच्या आवडीमध्ये आहे. हे माझ्या अपेक्षित मनाप्रमाणे आहे, हे माझ्या विचारांप्रमाणे, माझ्या चिंतनाप्रमाणे मी असं ठरवलेलं आहे, याप्रमाणे बरोबर आहे, मी असं ऐकलेलं आहे, माझा असा समज आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत. धारणांमध्ये, चिंतनामध्ये, व्यक्तिमत्वांमध्ये. माणसं एक विशिष्ट प्रकारचे कपडे घालतात, विशिष्ट प्रकारच्या लोकांनाच भेटतात, विशिष्ट प्रकारच्या सवय लावून घेतात, विशिष्ट प्रकारच्याच वस्तू खातात पितात. का बरं? बाकीचं जग काय? असं म्हणतात श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. क्षणात राजासारखं क्षणात रंकासारखं जगायची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तोच वर्तमान काळात जगू शकतो. ना राजेपणामध्ये अडकायचंय ना रंकपणाची लाज वाटू द्यायची. झोपायला खाली दगड भेटला तरी गादी एवढी सुंदर झोप आली पाहिजे. याला म्हणायचं करुणा, सर्वसमावेशकता. बरोबर आहे. मग अटी शर्तींचं जे जीवन आहे आपलं, हे जीवन आपण स्वतःहून कठीण केलेलं आहे. म्हणून सद्गुरूंना सांगायचंय की तुम्ही करुणावान बना. माऊली म्हणजे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रीती अशी आहे, अपेक्षा नाही, कुठली लाभाची अपेक्षा नाही, स्वभाव आहे. जसा कस्तुरी मृगाच्या बिंबीतून सुगंध दरवळतो आणि ते मात्र इकडं तिकडं धाय मोकळून शोधत असतं, तसंच माणसांचं आहे. माणसांच्या आतमध्ये तुमचं जे चैतन्य आहे, तुमचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव करुणावान आहे. माणसं जेव्हा सत्य वागता, जेव्हा प्रामाणिक असता, तेव्हा त्यांच्या आतमध्ये करुणा भरलेली असते. लबाड माणसांमध्ये कधी करुणा पाहिली का तुम्ही? खोट्या माणसांमध्ये कधी करुणा पाहिली का? त्याच्यामध्ये प्रेमच नसतं. जेवढी माणसं भौतिक जगामध्ये जास्त अस्तित्व निर्माण करता, पैसा, अडका, संपत्ती, करिअर, नाव, मान, सन्मान, माझं अहंकार, ह्या सगळ्या महत्वाकांक्षा, ह्या गोष्टींमध्ये तेवढी माणसं स्वतःपासून काय जाता? दूर जाता. तेवढे त्यांच्या जीवनामधला तृप्ती, आनंद, समाधान, प्रेम हे सगळं हरवून जातं, वाफ होऊन जातं त्याची. म्हणून मी आणि माझं ह्याच्या पलीकडे जे आहे ते खरं अस्तित्व आहे. आणि मी आणि माझं आलं की आवड आली. तुम्ही मी हे निवडलं म्हणजे तुमची आवड आहे ना, हे माझं, ही निवड आहे तुमची, कारण तुम्हाला तुमचं आवडतं. बरोबर आहे. तुमच्यापैकी कोणी असं आहे का त्याला त्याच्या आईचा चेहरा आवडत नाही? मग पत्नी जेव्हा बघतात तेव्हा का बरं चेहरा बघता? मग करुणावान म्हणजे काय? सर्वांप्रती समान ज्यावेळेस तुमची नजर असते, समान भाव असतात, त्याला करुणा असं म्हणतात. म्हणून तुम्ही करुणावान असाल तुम्ही सर्वांना समावेशित करता. बघा, एखादं कुत्र्याचं पिल्लू आहे, ते घाणेरडे भरलेले, तर आपल्याला किळस येते, कसं तरी वाटतं. पण ज्याला त्याची आवड आहे ना, म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल दया आहे, तो काय करतो? ते जाऊन त्याला जवळ घेतो, साफ करतो, सुंदर बनवतो. बरोबर आहे ना? सुरुवात आवडीपासून जरी झाली असेल, शेवट कुठे झालेला आहे? करुणेमध्ये. म्हणजे पहिला जो बिंदू आहे तो आवड आहे आणि अंतिम जे आहे ते टोक शिखराचं ते काय आहे? करुणा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की क रे कपाचापासून सुरुवात झाली पाहिजे, पण क पासून काव्य तयार झालं पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून माणसाने जसं लहानपणी आपण सुरुवात केली होती, तुम्ही झोळीमध्ये झोपा येत होते, हे कधी तुम्ही आता जर म्हटले मला झोळी बांधा, तर घरचे काठी काढतील अशी. सिंपल तसंच आहे. आवड ही सुरुवातीची गोष्ट आहे आणि करुणा ही तिचा शेवट आहे. सुरुवात एकापासून होते आणि
शेवट अनंतामध्ये झाला पाहिजे. हेच जीवन आहे. धन्यवाद.